कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गावातील वातावरणात तणाव आहे। भावना दुखावल्यामुळे ही दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे। आतापर्यंत दोन्ही गटातील 5 जण जखमी आहेत आणि ही दंगल आटोक्यात आणण्याचे सरकारकडून पूर्ण प्रयत्न चालू आहेत, तरीही त्यांना अजूनही यश आलेले नाही, हेच खरे। कशामुळे पेटलं असेल? अरे कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवलं होतं, त्याच्यावरूनच झालंय हे। खरंच माणसं अशी कशा पायी वागतात काय कळेना झालंय बा। पिण्या काका, लोकांनी आजकाल विचार करायचं बंदच केलं या ठिकाणी। फोनवर जे काही येतं ना त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतात। हेच त्यांचं मेन जग झाल्यासारखं झालंय आता। म्हणजे दंगल करायला आता रस्त्यावर उतरायची गरजच नाही असं म्हणा की? नाही नाही, अजिबातच नाही। हे सगळं घर बसल्याच होतंय आता। आता हेच बघा की एका स्टेटसवरून अख्खं वातावरण पेटलंय। अवघडच आहे बाई, आधी नव्हतं असं काही, पण कशाला पाहिजे फोन बिन? आई, जेवढे फायदे आहेत ना तेवढे तोटे सुद्धा आहेत। अगं पण त्यापायी नुकसानच होतंय की जास्त? अहो पण गर्दीला डोकं नसतंय, जरा वातावरण तापलं की संपलंच। आरजे तिकडच येणार रात्रीपासून। आप्पे, पण त्याला म्हणावं जास्त पुढे पुढे जाऊ नकोस। आई, तो पोलीस म्हणून ड्युटीला आहे तिथं, तो पुढंच असणार ना। तुम्ही अजिबात काळजी करू नका, अर्जुन तिची पूर्णपणे काळजी घे, मला माहिती आहे। वय, आणि बरं झालं बाई तू सुट्टी घेतलीस, नाहीतर आता तुला पण जावं लागलं असतं। हा ना, तुझ्याही ऑफिसमध्ये तेच चाललं असेल ना? अपर्णा, तू ठीक आहेस ना? अपर्णा, सर अहो, लोकांना माझ्या मदतीची गरज असू शकते, मी घरात बसली, पटत नाहीये मला। असं वाटतं आत्ता उठावं आणि लोकांना मदत करायला जावं। होय, पण तू असं नको बोलू। अगं तू लई काम केलंय आधी, आणि तू अशा परिस्थितीत असताना तिकडे घडलंय म्हणल्यावर यात तुझी काही चूक नाही। हो बाबा, पण माझी जबाबदारी आहे म्हणून मला। अगं आता तुझी जबाबदारी तुझं बाळ आहे आप्पे, फक्त तुझं बाळ। हा, आणि तू बाळाचा विचार करते यात काय तुझी चुकी नाही। गोष्ट लय मनाला खाती हो बाबा, मी घरात बसून आणि बाहेर अख्खं गाव पेटलंय। आता गो बाया, एवढं वाटतं तर जा की मग, कशाला इथं थांबली? कारण ती पोटुशी आहे। अप्पे, हे बघ, कलेक्टर म्हणून तुला तुझी कामं करायलाच पाहिजेत, अगदी रास्त आहे, पण तू सुट्टी घेतलीस त्यामुळे ही जबाबदारी तुझी नाही। आणि अपर्णा, आता तुला काही वाटत असलं ना तरी आधी तुला बाळाचा विचार केला पाहिजे, कारण अशा परिस्थितीत बाहेर जाणं म्हणजे त्याच्या जीवाला धोका आहे। बातमी बघितल्यास ना तू? हो सर, पण मी ऑफिसमध्येच असेल ना, कंट्रोल सेंटरला। मग हो अपर्णा, अशा वेळी लोक कोणाचाच विचार करत नाहीत। आता इथून ऑफिसला जाणं सुद्धा सुरक्षित नाहीये। वय, आणि तुला आणि बाळाला काय झालं तर? नाही नाही आपे, आता यावर चर्चा नको, विषय बास। हा, तू विषय डोक्यात काढून टाक बरं। हा, आणि तू अर्जुनला बी यातलं काही चुकून सुद्धा सांगू नको, नाहीतर आणखीन भडकल तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।